हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल. मी आलो आहे आत्ता गावी, माझ्या मित्राच्या गावी आलेलो आहे. मी जास्त व्हिडिओ तर शूट नाही करू शकलो, पण आत्ता जातो आहे टाईमपास करायला कुठेतरी त्याच्या आसपास, कारण घरी बसून पण कंटाळा आला आहे गो. ते बघा गावाकडे घरं कशी असतात, तसं तर मी गावचाच आहे, तुम्हाला दाखवतो फक्त. आणि रस्ता पण बघा, वन वे, तर एकच गाडी पास होईल, दुसरी आली तर प्रॉब्लेम. मस्त वाटतं, पण गावाकडचं वातावरण एकदम शांत थंड वातावरण आहे. असं वाटते वापस येऊच नको बदलापूरला. शेतातच घर आहे तिकडं सर्व. मी आलोय सध्या दरोडीला आहे. दरोडी नगरच्या इथे आळेफाट्याच्या समोर एक गाव आहे दरोडी म्हणून, तिकडे आलेलो आहे. छोटासा व्हिडिओ शूट करतोय बस, खूप दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही आहे. आणि व्हिडिओ शूट करायला जमलं नाही, कारण 4 व्हीलर चालवताना स्टँड नव्हता 4 व्हीलरचा. आता हाताने शूट करतोय. कॉल पण आला घ्या. आपण आलोय इकडे, एक छोटंसं गाव आहे, बघू कुठे तर काय गावाचं नाव वगैरे. खाली जाऊ पहिलं तर गाडी बंद करूया यार. या गावाचं नाव आहे रांदे, आळकुटी आणि आपल्या याच्या दरोडीच्या मध्ये. असं झालेलं, ती गाडी घेऊन आलेलो फिरायला टाइमपास. तेव्हा इकडं लोक पाणी भरत आहेत वाटतं. छान आहे गाव. तर मंदिर वगैरे पण आहे, मंदिर पण बघूया आपण जाऊ. जुने कुंड आहेत बहुतेक, याच्यामध्ये बोलायचं पहिलं गरम पाणी यायचं. हा मंदिर आहे. आणि हे गाव, गावातून बाहेर जाण्याचा रस्ता, आणि इकडं स्मशानभूमी. छान आहे गावाचा व्ह्यू. आपण रांदेमधून निघतोय आणि जातोय आळकुटीला. बघू, रस्ता पण छान आहे, ओढा आहे छोटासा. तेव्हा स्मशान पण इकडेच आहे. या साईडला स्मशान आणि या साईडला गाव. बहुतेक पावसात ते पूर्ण फुल भरत असत. छान व्ह्यू आहे हा. या गावाचं नाव आहे रांदे. रांदे मस्त आहे बघा. जास्त शूट तर नाही करता येते मला, तरी पण थोडंसं करायचा प्रयत्न तर करूच. कपडे धुत आहेत लोक बघा इथं. ट्रॅक्टरवर सुकायला टाकलेत कपडे. चला निघूया आता, आळकुटीमध्ये गेला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, स्वर्ग जर बघायचं असेल ना, स्वर्ग, तर खरंच या साईडला या तुम्ही. रांदे दरोडी एक नंबर व्ह्यू आहे. असं ना, एकदम खूप छान आहे व्ह्यू. बकऱ्या वगैरे चारतात इकडे, मस्त आहे, खूपच छान. मला तर खूपच आवडलं. पण सीन असं झाला की माझा जो कॅमेरा क्वालिटी चांगला होता फोन, तोच मी घरी विसरलो आहे आईमध्ये. इकडं मंदिर आहे, आपण इथे पण जाऊया, बघू कसलं मंदिर आहे. तर छान व्ह्यू आहे तिकडं पण, नाईस. एकटाच आहे, खूप बोर होतोय मला. नेक्स्ट टाइम कोण असेल ना तर माझ्यासोबत नक्कीच या, ठीक आहे. चला जाऊ त्या मंदिराकडे. आज खूप छान व्ह्यू आहे, मला ना खरंच आवडला. असं वाटतं ना इकडंच येऊन राहू आता आपण इकडं. हे का छान आहे, रस्ता वगैरे पण इकडे जायला खूपच छान आहे हा खरंच. मी ब्लॉग तर टाकायचा ना विचार नव्हता माझा, पण आता हा व्ह्यू बघून तर मी नक्कीच ब्लॉग टाकणार आहे, आणि तुम्हाला पण आवडेल नक्कीच हा ब्लॉग. मस्त पूर्ण हिरवंगार आहे. दर्शन पण होईल. चला बोललो कुठलं मंदिर आहे ते पण बघूया. मस्त आहे खरंच, खूप छान आहे. चला लॉक तर करू दे. वाव, खरंच खूपच छान आहे. इकडं याचे फॅन आहेत, सौर ऊर्जाचे, दिसत आहेत की नाही माहीत नाही याच्यामध्ये. असं वाटतं इकडं मूवीज शूट करायला यावं, पूर्ण रील्स वगैरे काढायला. खरंच खूप छान जागा आहे. मंदिर 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 खूप दिवस झालं बंद आहे वाटतं. नाईस खरंच.
वाव, आतमध्ये दिसत तर नाहीये. खूप छान मूर्ती आहे आतमध्ये, पण लाईट नसल्यामुळे दिसत नाहीये ती. दर्शन वगैरे तर झाले. खरंच मला असं वाटायला लागले बदलापूर सोडून इकडे शिफ्ट होऊ यायला राहायला. तेव्हा इकडं तर ॲमेझॉन जंगलच वाटते खूप. बघितलं, छान व्ह्यू आहे. बस इथं आता आजूबाजूला कुठेतरी नदी पाहिजे होती. तर मित्रांनो, असंच आपण अजून खूप काही ठिकाणी फिरणार आहोत. तेव्हा आपण त्या मंदिरात आलो आहे, दर्शन वगैरे तर घेऊन झाले आणि इकडचा छान व्ह्यू होता. तर मी असंच तुम्हाला फिरवत राहील, म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला सर्व काही गोष्टी. खरंच गाव ते गावच आहे. मुंबईला तुम्ही किती करोडाच्या गार्डनमध्ये खेळलात ना, तरी इकडची तुम्हाला सर नाही येणार आहे. नशिबाने आपल्याला गाडी पण भेटली सोबत फिरायला. तर बघूया, चला आता आपण जातोय घरी, कारण अचानक जरा फोन आलाय कुठेतरी बाहेर जायचंय घरच्यांना, त्यांना घ्यायला जातोय. हे बघा आपण जातोय, हा जो शूट केलेला ना मंदिराच्या इकडनं, तो हा मंदिर आहे. ओ शिट, हे बघा या मंदिरामध्ये आपण गेलेलो होता. जस्ट तो व्हिडिओ काढून बाहेर आलेला. मस्त आहे खरंच, खूप छान वाटलं मला. बघू आता नेक्स्ट टाइम कुठल्या गावी जातोय आपण, इकडे पण ब्लॉग बनवू आपण, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. किंवा इकडे गाय वगैरे चालते. स्टँड नसल्यामुळे आपण पूर्ण शूट नाही करू शकलो खरं तर. ही बघा इकडे बंगलो पण एक मस्त. आणि आपल्याला जायचं तिकडेच, डोंगराच्या इथेच. तिकडेच माझ्या फ्रेंडचं घर आहे. मी दाखवेल तुम्हाला घरात एंट्री करताना. भूक पण लागली, जेवायला पण घरून फोन आलाय. परत जेवून बाहेर जायचे. बघू परत जर शूट करायला जमलं तर करेल, नाही जमलं तर मग एवढंच स्टॉप करेल. तेव्हा इकडे बंगलो पण मस्त आहेत, छोटी छोटी घरं पण आहेत. एसी का तेव्हा आपण रांदे येथे पण शूट केलेला ना. इकडे कमान आहे कुठली तरी, हे रांदेगाव. तिथे बोर्ड पण लावला. आपण आता येताना जो शूट केला ना तो इकडेच केलेला. तर रिटर्न आपण जातोय. बघा रांदे छान वाटतो पण. जेवढं होईल तेवढं व्हिडिओमध्ये कव्हर केलं मी. तर कुठे जायचं आता आपल्याला, सॉरी रस्ता विसरलोय. दरोडी इकडेच आहे, बरोबर आहे. रस्ता खूप वळण आहे तिकडे. हे बघा काहीतरी जातोय, गेला पण. आत्ता मला जाताना ना साप पण दिसलेला समोर, मोठा होता खूप. पण बॅड लक असं की मी तेव्हा कॅमेराच बंद केलेला होता, मोबाईल खाली ठेवून दिलेला. तो शूट करायला पाहिजे होता खरं तर. रस्ता रात्री एवढं एकदम सुनसान वाटतो एरिया. रात्री ही आजूबाजूची घरं बिलकुल दिसणारच नाही तुम्हाला. लाईट वगैरे जर गेलेली असेल ना, ते दिसणार नाही तुम्हाला साईडचं. खूप आहेत घरं वगैरे, पण अशी गाव सोडून बाहेर शेतातच जास्त इकडचे लोक राहतात असं वाटतं मला. हे बघा, वाव धरण पण आहे इकडे, पाणी शूट करायला भेटेल तिथे. ओय कुत्तू, हे बघा आपण इकडे बंद केले काहीतरी पाणी.
वाव, बघू शकताय बघा गावाच्या साईडलाच एकदम पाणी वगैरे. हा बघा दरोडीचा व्ह्यू आहे. आलोय आता इकडे आणि मध्ये स्टोरेज फुल झाल्यामुळे व्हिडिओ स्टॉप झाला आणि तिकडे आपण शूट नाही करू शकलो. कुत्रा जास्त घाबरलं वाटतं. नका घर पण एवढं छान ठिकाणी ना, असं वाटतं फार्म हाऊसला आपण तिकडे वरती. मस्त आहे म्हणजे. इकडे पवन चक्कीवरती इकडे मोर वगैरे बघायला खूप भेटतात, सध्या तरी नाही आहेत. हे बघा आपलं घर. आता आलोय आपण घरी. मध्ये गाडी अडचण इथे पण. घरी कोण आहे की नाही. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.